सत्तूबर अण्णाप्पा सत्तूबर नमस्कार. विजापूर रोड मतदारसंघ महामंडळाचे अध्यक्ष अण्णाप्पा सत्तूबर. विजापूर नगरचे उपाध्यक्ष सौ स्वाती कुंजाळ. विजापूर नाका मध्यवर्ती मंडळाचे सचिव श्री प्रसाद दास. नमस्कार. विजापूर मध्यवर्ती महिला समिती प्रमुख. नमस्कार. मी विश्वनाथ आंबे, विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट सचिव. आणि पदाचे नाव दिले. तुमचं नाव सांगा. विसर्जित नाही. विजय सावंत. बोला. काँग्रेसचा ताप देणार. बोला. दसऱ्याप्रमाणे यावर्षी आम्ही विजापूर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आपल्याकडे परवा जिल्ह्यावर नाही. आणि या वर्षाला काय काय करायचं गेल्या आठवड्यात त्या पद्धतीने गरजा प्रमाण एका आपण म्हणजे आपण दत्त घेऊन त्यांची शिक्षणाचा कर्ज आपण देतो सामाजिक परिवारामध्ये. तर उज्ज्वला दत्तदार या आपण यांची शिक्षणासाठी 11,000ची मदत केली. ही परंपरा आम्ही गेल्या 15 वर्षापासून सुरू केली आहे. आमच्या मदतीचे काही कार्यक्रम आम्ही वर्षभर राबवतो. त्या वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने याही वर्षी अत्यंत चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या वर्षाने थोडीशी बघून जे पौराणिक काम करतात, पण जुन्या समाज असतील, ब्राह्मण समाज असतील, त्या पौराणिक मुलांना जे संस्कृतमध्येच सगळ्या पौराणिक काम करतात अशा लोकांना 2 लोकांना कपडे देणार. त्याचा कार्यक्रम सिद्धेश्वरामध्ये आणि SPBS कॉलेजमध्ये शिवदारी कॉलेजमध्ये महिलांसाठी आणि सोनी कॉलेजमध्ये गेल्या वर्षी मुंबई कॉलेज सिद्धेश्वरमध्ये 3,000 मुलींसाठी मेळावा घेतला. आणि त्या ठिकाणी समाज आणि मुली या मॅरेजच्या अगोदर कशा पद्धतीने वागायला पाहिजे आणि लग्नानंतर कशा पद्धतीने त्यांनी वागायला पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये या स्त्रीच्या बाबतीत काही अडचण होतात त्या आरोग्याच्या सभे बाबतीमध्ये 7 करणे असं डॉक्टरांनी 3 तास मार्गदर्शन केलं. आणि त्याची प्रस्तुत काय करतात की तुम्हाला कशा पद्धतीने काय लग्न अडचण येतात आणि अडचण आल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे असं त्याचं मार्गदर्शन केलं. आता नवीन ते प्लस व्याख्यान जे आहे तो भाग आहे. म्हणून स्त्रीनी कशा पद्धतीनं कॉलेजमध्ये वागायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं मॅरेजमध्ये वागायला पाहिजे या दोन्ही समान उपयोग असं त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन केले. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद करून सुधारी कॉलेज आणि सुनी कॉलेज म्हणले की तुम्ही सिद्धेश्वर उमेश कॉलेजमध्ये कार्य करतात त्याच पद्धतीचं कार्यक्रम आमच्या कॉलेजमध्ये यावर्षी या ठिकाणी 3 कॉलेज होईल घेण्यावर आणि त्याची तयारी आहे ती चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम आणि आज अवश्य. त्यानंतर आमच्या अध्यक्षांनी सुचवले की सैको ट्रस्ट गेल्या 40 वर्षापासून काम करत आहे. त्या संस्थेचे पदाधिकारी आहेत साहेब, आंबे साहेब आणि सचिव आहेत सर दर्वे. आणि या चालू गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रम राबवण्याचा आमचा नियोजन मानस आहे. त्यामध्ये आम्ही
वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. साधारणतः सेतूरपासून कंबारपर्यंत दिवाळीमध्ये जेवढे झाडं असतील तेवढे झाडं लावून संगोपन करायचे आम्ही नियोजन केलेलं आहे. यानंतर आम्ही आरोग्य शिबिर वर्षभरामध्ये आम्ही राबवणार आहोत. त्याच काळामध्ये मोफत उपचार वगैरे आम्ही ठेवलेला आहे आणि यावर देखील आमच्या ट्रस्टीनं अनेक ऑपरेशन वगैरे मोफत करून दिलेले आहेत. कोरोना काळामध्ये मदत केली आमच्या ट्रस्टीनं. आणि याचबरोबर महिला सक्षमीकरण आम्ही एक राबवणार आहे. जे महिलांना घर बसल्या उद्योग कसा करता यावं, त्यांना अनुदान कसं मिळावं, त्यांना आर्थिक सहाय्य कसं मिळेल, या धोरणावर आमच्या मंडळाने किंवा आमच्या संस्थेने आयोजित केलेलं आहे. युवा स्वरोजगाराचाही मेळावा आम्ही आयोजित करायचं ठरवलेलं आहे. आणि विशेषतः म्हणजे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे पत्रकार म्हणा, संपादक म्हणा, शिक्षक हे जे गोष्टी लेखक वगैरे आहेत त्यांना सन्मान करण्याचं आम्ही आमचा मानस आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि याचबरोबर या युवराज हॉस्पिटल आणि मध्यवर्ती मंडळाच्या सहकार्याने दर 1 महिना 2 महिन्याला आरोग्य शिबिर घ्यायचं आणि त्यामध्ये शस्त्रक्रिया नुसतं आरोग्य असं तपासून 2-4 वर्षावर सोडणार नाही आम्ही. त्यामध्ये मोफत ऑपरेशन शस्त्रक्रिया करायचं पण आमचा मानस आहे. आणि विशेषतः दुसरी गोष्ट काकांनी सांगितल्याप्रमाणे ते पुरोहितांना म्हणजे कपड्याचे आरोग्य काका असेल तेही द्यायचं आमचं निर्णय आहे. विशेषतः म्हणजे या संस्थेला जे शाहू काकांनी 11,000 रुपये देणगी म्हणजे आरोग्याच्या ह्याच्यासाठी त्यांनी परवाच आम्हाला दिलेलं आहे. आणि विशेषतः म्हणजे प्राध्यापक नशिमा पठाण लेखिका आणि राजकीय महिला निवृत्त अधिकारी व बसवशेठ अध्यक्ष तांबोळी हे प्राचार्य या सर्वांनाही आम्ही चांगला उपयोग कामगिरीचा सन्मान देणार आहे. आणि विशेषतः म्हणजे उद्योजक महिला, कामगार महिला, बचत गट महिला, अपंग महिला या सर्वांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून त्यांना सन्मान करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो बदलापूरला घटना घडली त्या घटनेमध्ये देखील आम्ही यावेळी जनजागृती करायचा आमचा मानस आहे. कारण ह्या गोष्टी कसं घडतात म्हणजे आपण पालक जन्म थोडं असतो, आपल्या मुलीला असतात, घाबरतात, अनिशेला बळी पडतात. त्या दृष्टिकोन बळी पडू नये, अनिशेला बळी पडू नये आणि घेऊन गप न बसता ते सांगावं आणि असा पडाव उरतो आमच्या पालक त्यांच्या माता पालकांना वगैरे आम्ही प्रवास करणार आहे. आणि अशा अनेक गोष्टी म्हणून आम्ही जास्तीत जास्त करून इंजनवर पण सांगणार सर्व पत्रकारांचा आभार मानतो. जय हिंद. नमस्कार, मी स्वाती कुंजा. गणपती उत्सव हा खरं तर सर्वांना एकत्र येण्यासाठी, हिंदू संस्कृती टिकवण्यासाठीच आहे. तर ते आता थोडी बहुत लुप्त व्हायला लागली बघ तरुण पिढीकडून. तर आम्ही म्हणजे ह्या वर्षामध्ये चांगलं पालकत्व कसं कळेल याच्यासाठी आम्ही शिबिर राबवणार आहे. मुलगा असो किंवा मुलगी त्यांनी आपल्या संस्कृतीचं जतन कसं केलं पाहिजे, वेळेचं कसं त्यांनी भान राखलं पाहिजे आणि काय ऐकलं पाहिजे काय नाही सध्याच्या डिजिटल युगामध्ये तेही आम्ही त्यांना व्याख्यानं देणार आहोत चांगल्या तज्ज्ञांकडून. तसंच शैक्षणिक तज्ज्ञांना बघून आम्ही जुळेसोलापूर भागामध्ये शिक्षण म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये केलं पाहिजे. कारण डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचाच करून कॉन्फिडन्स जास्त असतो. तर तो न होता अनेक क्षेत्रामध्ये करिअर मुली घडवू शकतात हे त्यांना ज्ञान आम्ही देणार आहोत आमच्या ट्रस्टीतर्फे. तसेच पारंपरिक जे खेळ आहेत म्हणजे लोकगीत असू दे, भारुड असू दे, गौरव असू दे किंवा अजून काही म्हणजे आता पूर्वी नागपंचमीपासून म्हणजे पूर्ण श्रावण महिना हे खेळ चालायचे. आता ते कुठेतरी लुप्त होत आहे. डिजिटल युग असल्यामुळं मुलींना म्हणजे त्याच्यापासून परामुक्त करायचे आम्हाला मोबाईलपासून जे 1-2 तास ते घालवतात. यातून कसं की त्यांनी सांगितलं होतं की व्यायाम म्हणजे महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही कमवा पण आपलं शरीर सुदृढ करणं गरजेचं आहे. त्यासाठी आता आम्ही महिलांना बाहेर टाकतोय. आजकाल 40च्या पुढं महिला खूप थकत आहेत म्हणजे काही ना काही आजार त्यांना उद्भवत आहेत. पण ते पारंपरिक जर आम्ही खेळ चालू केलं तर महिला गमतील, चांगल्या राहतील, सुदृढ राहतील. याच्याकडे आम्ही महिलांना जास्त भर देणार आहोत. धन्यवाद. आम्ही वर्षभरमध्ये गणपती पाण्यात पडलं तर आमचे काही महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यात देखील आणि ती असं काय पत्र काढून तारीख गेले की आता त्या 11 घेऊन चालू केलं. मुलीला जे आम्ही 11 दिले ना
परत 4 दिवसापूर्वी मिटिंग चालू केली, त्यात स्टार्ट असले आणि आम्ही न त्याच्या माझ्या कार्यक्रम करतो. सर आणखीन एक आमचा जो व्यक्ती आहे नुसता गणेशोत्सवामध्ये काम करत नसून जनतेचा प्रश्न आम्ही वर्षभर सोडत असतो. उदाहरणार्थ जलतरण तलाव म्हणा किंवा विजापूर स्टँड म्हणा किंवा स्टेशनची मागणी दुसऱ्या स्टेशन तलावामध्ये झालं नाही प्राधिकरण वगैरे म्हणजे या संदर्भात सविस्तर माहिती आमचे विश्वनाथ आमच्या विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत आम्ही धुळे सोलापूर प्राधिकरण संघर्ष समिती केली, ज्यामध्ये त्या धुळे सोलापूर विजापूर रोड परिसरातील नामवंत वकील, डॉक्टर, सन्माननीय पत्रकार मंडळी व सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय असं काय म्हणजे त्या लोकांना एकत्रित करून आम्ही मध्यंतरी जिल्हाधिकारी साहेब त्याचबरोबर महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. त्या भागामध्ये एक नेहमीप्रमाणे आमची एक नाट्यगृहाची मागणी आपण सर्वजण म्हणजे पेपरमधून वाचतो, आम्ही जाहीर झालं आहे, मंजूर झालं आहे, पण अजून कधी होते माहीत नाही, त्यामुळे त्याचाही आम्ही पाठपुरावा करतोय. त्याचबरोबर जलतरण तलाव गेली 2 वर्षे निधी अभावी म्हणजे पडू नये, जिथं म्हणजे ऑलिम्पिक लेवलचे खेळाडू तयार होतात तो जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू व्हावा ह्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. आणि विजापूर रोडला सध्या एक उपनगरीय बस स्थानकची गरज आहे. आम्ही मागील 5-6 वर्ष झाले मध्यवर्ती मंडळाच्या माध्यमातून नेहमीच आम्ही निवेदन वगैरे दिले नाही, पण कधी मुहूर्तमेढ होत नाहीये. त्याचं शुभारंभ किंवा त्याची सुरुवात होऊन इकडल्या बस स्थानकाचे लोट पडतंय, तिकडे निदान कर्नाटकात जाणारे, आंध्रात जाणारे बसेस जरी तिथून सुटले आणि पुण्याला जाणारे तिथून इकडून बसेस जरी इकडे आले, जे काही रिक्षावाल्यांचे म्हणजे मुलींना किंवा स्त्रियांना जे अडचणी येतात ते सुटण्यासाठी मदत होणार आहे. अशा बरोबरच अजूनही म्हणजे त्या भागातील आता काही गोष्टी आहेत. एक आम्ही ग्रुप पण केलाय, त्या ग्रुपमध्ये काही जण अडचणी टाकल्यानंतर आम्ही दोघांसोबत नियोजन केलं आहे. उदाहरणार्थ महेश गाडगे, महापालिकेसंबंधी असेल तर लगेच 2 अधिकाऱ्यांना निवडून ते खड्डे बुजवणे, ड्रेनेज तुमच्या नसल्याचे प्रॉब्लेम घेणे असे कामं आम्ही सध्या करतोय. ते तुला सांगतो, आपण विजापूर मध्यवर्ती गणेशोत्सव माध्यमातून 10 वर्षापूर्वी सोलापूरच्या भागामध्ये दुसरं स्टेशन व्हावं लागलं आणि खासदार कॉन्फिडन्सनी जेव्हा दिल्लीमध्ये बैठक झाली नेतृत्वाखाली, त्यामध्ये आम्ही सोलापूरचे आपण हजर होतो. त्या ठिकाणी रेल्वे बोर्डासमोर आम्ही मागणी केली की ह्या ठिकाणी रेल्वे स्टेशन का पाहिजे नसेल, सोलापूरच्या स्टेशनसोबत का मागणी पाहिजे म्हणून त्याला सविस्तर माहिती दिल्यानंतर तिथले अधिकारी सोलापूरची पाणी म्हणजे सोलापूरची पाणी करून त्यांनी रेल्वे स्टेशन द्यायला हरकत नाही असं त्यांनी त्यावेळेस एडओसी पण दिली होती. पण आमचे काही